जून महिन्याचा पहिला आठवडा पूर्णपणे उलटून गेला आणि मृग नक्षत्र सुरू होऊन 2 दिवस उलटले तरी देखील जिल्ह्यात मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या पावसानं हजेरी लावलेली नाहीये। त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे। सध्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मशागती उरकून खरीप हंगामाच्या लागवडीसाठी शेतजमिनी सज्ज केल्या आहेत। या शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी। मृग नक्षत्र लागून आपण बघितलं तर 2 दिवस झालेले आहे। मात्र आपण बघतो की नेहमीप्रमाणे 7 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस या ठिकाणी दाखल होत असतो। मात्र आपण जर बघितलं तर आता शेतकऱ्यांच्या संपूर्ण या ठिकाणी मशागतीचे कामं अंतिम टप्प्यात आलेली आहे। लागवडी सारखं या ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागत केलेली आहे। मात्र आपण बघू शकतो की आपण या शेतात आहोत की ज्या ठिकाणी आता ही अंतिम पाळी या ठिकाणी या शेताला देतोय। त्यानंतर या ठिकाणी तो शेतकरी लागवड करणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात यावर्षी जे मृग नक्षत्र लागून सुद्धा या ठिकाणी जे मान्सून आहे हा उशिरा दाखल होणार असल्याची या ठिकाणी सांगितले जात आहे। त्यामुळं आपण बघू शकतो की शेतकऱ्यांच्या अंतिम टप्प्यात मशागती आल्या तरी पावसाची प्रतीक्षा मात्र अद्यापपर्यंत कायम आहे। आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहे जे चिंताग्रस्त आहे की मला काय सांगाल की यावर्षी मान्सून आता उशिरा दाखल होणार आहे असं हवामान खात्यानं सुद्धा सांगितलेलं। आता मृग नक्षत्र लागून 2 दिवस पूर्ण झालेले, तुमचे काय काय अंतिम टप्प्यातल्या ज्या मशागतीच्या तयारीच्या संपलेल्या आहे ना, आता कोणत्या स्थितीत तुम्ही या ठिकाणी आता लागवडीसाठी या ठिकाणी कशा परिस्थिती निर्माण झालेली आहे? आता लागवडीसाठी तर सध्या आता मृग नक्षत्र लागून 2 दिवस झाले। सध्या तर आता अशी पावसाची परिस्थिती झाली की मृग नक्षत्रामध्ये पेरणे काही होणार शक्य दिसत नाही। त्यासाठी आता चालू आहे मशागत आमची, शेतीची मशागत। असा जरा पाऊस नाही पडला मृग नक्षत्र तर शेतकऱ्याच्या हातात काही येणार नाही, जे आवरेजचे पिकं ते घडणार आहेत। आपण बघू शकतो ग्रामीण भागात अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण की 7 जूनला एरवी मान्सून दाखल होत असतो। मात्र या वर्षी आपण जर बघितलं तर हवामान खात्याने सुद्धा हा मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर संपूर्ण मराठवाड्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर आता चिंतेचं ढग या ठिकाणी दाटून आलेलं आहे, कारण की मान्सून जर उशिरा दाखल झाला तर याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकावर आणि त्यातून निघणाऱ्या उत्पन्नावर होण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडलेली आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना।